नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, प्रश्न काय दिला, एका तळ्यामध्ये एका दिवशी जेवढे कमळ आहेत त्याच्या दुप्पट कमळ दुसऱ्या दिवशी तयार होतात. त्या तळ्यात 6व्या दिवशी 384 कमळ असतील तर पहिल्या दिवशी किती कमळ त्यात होते असं म्हणलं. हे बघा, हे सिर्फ 2024ला विचारलेला प्रश्न. बघा, ह्या वर्षीचा प्रश्न. बघा, मी येथे तुम्हाला 3 पद्धतीने गणित कसं सोडवं सांगतो. हे बघा, पहिली पद्धत इकडं एक ट्रिक, 2 ट्रिकच्या नुसार सोडवतो, आणखीन एक सूत्र पद्धतीने. सूत्रांनी लक्षात ठेवलं तर ते तुम्हाला इझी जाईल. हे बघा, पहिला ट्रिकनुसार इथं काय दिलं, 6व्या दिवसाचं आपण काय करायचं, 384 आहे तसं लिहायचं. 384 6व्या दिवसाचं. मग इथं काय म्हटलं, दुप्पट म्हटलं ना, हे 2 इकडे हे लिहायचं. मग आपल्याला किती दिवसाचं दिलं तर 6व्या दिवसाचं दिलेत. म्हणजे 6मधून एक कमी करायचं, 5. 2चा 5वा घात किती होत आहे बघा, 2चा 5वा घात 32 होत आहे. सॉरी, बघा ना, 2चा घन 8 16 32 बरोबर आहे. 384 भागिले 32. 384 भागिले 32 आहे बघा. हे 2 निवडतो. हे बघा, 1 92 18 92, हे 16 पुन्हा 2 निवडतो, 8, हे 92 18 बेस आहे 12, हे 8ला हे जात आहे, 8 1 8 राहिले 2, 8 2 16. आपले उत्तर 12 आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. दुसरी ट्रिक बघा, दुसरी ट्रिक कसं करायचं आहे. दुसरी ट्रिकमध्ये आपल्याला फक्त हे बघा, पहिल्या दिवशी काय म्हटलं तर आपण पहिल्या दिवशीचं एक्स म्हणू. पहिला एक्स म्हणू. मग इथं काय म्हटलं बघा, दुप्पट म्हटलं. हे पहिल्या दिवशीचं हे पहिला असं वरती लिहितो, 1 म्हणून लिहितो. नंतर येतं बघा, नंतर काय लिहिलं तर दुसऱ्या दिवशीचं त्याचं दुप्पट. मग ह्याच्या दुप्पट इकडं, ह्याच्या दुप्पट काय तर तिसऱ्या दिवशीचं, हे दुसऱ्या, हे तिसरं, चौथ्या दिवशीचं 8 एक्स येतो. 5व्या दिवशीचं 16 एक्स, हे 5वा, हे चौथा, हे 5वा, हे 16 एक्स. 16 आला, 16 येथे 16 आला. 6व्या दिवशीचा काय येतो असं, ह्याचाच दुप्पट 32 एक्स. म्हणजे 6व्या दिवशीचं 32 एक्स. 6व्या दिवशीचं आपल्याला दिलेलं आहे 384 इथं लिहायचं. एक्स तर आपण काय पहिल्या दिवशीचं म्हणलेलं आहे. मग 384 भागिले 32 बरोबर 12. इथं काढलेलं आहे 384 भागिले 32. 384 भागिले 32 इथे काढलेलं आहे. उत्तर 12 येतो. आणखीन एक पद्धत काय आहे, असंच ह्याच्यासारखंच आहे. इथे बघा, काय करायचं, पहिल्या दिवशीचं आपण एक्स म्हणलो. पहिल्या दिवशीचं आपल्याला काय विचारलं, 6व्या दिवशीपर्यंत दिलेलं आहे. आपण काय पहिल्या दिवशीचं एक्स म्हणलं ना, दुसऱ्या दिवशीचं टोटल किती, आणखीन 5 दिवसाचे घ्यायचे आपल्याला. 5 दिवसाचे घ्यायचे. हे पहिल्या दिवस झालं. पण दुप्पट म्हटलं आपल्याला, हे दुसऱ्या दिवसाचं. या हिशोबाने आपण 5 दिवस राहिलं ना, सर्व 5 वेळा 2 2 2 2 लिहायचं. बरोबर 384, कारण 6व्या दिवसापर्यंत एवढं झालं. मग ह्याचं उत्तर, ह्याचं 32 येतो. 300 हे गुणिले 384 एक्स बरोबर, हे भागाकार करून आहे 384 भागिले 32 एक्स बरोबर 12. उत्तर 2 नंबरचं बरोबर आहे. ए बरोबर 12. असंच एक आणखीन एक प्रश्न खाली. मित्रांनो, हे खालचा प्रश्न तुम्ही सोडा. इथं प्रश्न नीट वाचा आणि ते उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणखीन आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन व्हिडिओला लाईक करा, एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. तसेच आपले काही डाऊट्स असेल ना, त्या हिशोबावर पण करू शकतो. आणखीन एक सूत्रपद्धती पण आहे. सूत्रपद्धतीने हे बघा, सूत्रपद्धतीने कसं करायचं, हे बघा, सूत्रपद्धतीने हेच तुम्हाला एक सोडून दाखवतो. हे बघा, हे एक भूमिती श्रेणीमधलं गणित आहे ना, त्या हिशोबाने हे ए बरोबर r⁻n. हे बघा, इथं काय आहे, TN. हे TN हा कितव्या दिवसाचा किती क्रमांक आहे तेवढं दाखवतो. इथं बघा, हेच गणित तुम्हालाच दाखवतो. ह्याच्यामध्ये ए म्हटलं तर पहिला दिवस, आर म्हटलं तर जो त्याला कितीने गुणा करू, ह्याच्यामध्ये दुप्पट होते, म्हणजे आर इथं 2 येतो. मग यानं म्हटलं तर कितव्या दिवशीचं आपल्याला पाहिजे, हे सूत्र आहे ह्याच्यावरूनच आपण ह्या बाकी सर्व ट्रिक काढलेल्या आहे. इकडं टोटल आपल्याला ह्या हिशोबाने आपण 4 गणित, म्हणजे 4 पद्धतीने आपण गणित सोडू शकतो. माझ्या मते तर तुम्ही सूत्र पद्धतीने ह्याच्यानुसार सोडलं तर तुम्हाला पण इझी होईल. ह्याच्यावरून तुम्ही कितव्या दिवशीचं एन काढू शकतो. एन म्हटलं तर कितवा दिवस, 6वा दिवस, 5वा दिवस. मग हे TN ह्या 6व्या दिवशीचं टोटल किती कमी असतील ह्याच्यावरून आपण काढू शकतो. हे बघा, मी इथंच असं तुम्हाला हे गणित पूर्ण ह्या सूत्र पद्धतीने सोडून दाखवतो. येते बघा, आपल्याला 6व्या दिवशीचं दिलेले आहेत. मग ए आपल्याला काढायचं. ए म्हटलं तर पहिले दिवस, ए म्हटलं तर, आर म्हटलं तर आपल्याला किती दुप्पट तिप्पट जेवढं काय दिलं असेल ते इथं आर समजून घ्यायचं. आपल्याला 6व्या दिवशीच दिलेलं आहे, म्हणजे 6मधून 1 वजा करायचं, म्हणजे 2चा 5वा घात. मग 6व्या दिवशीचं आपल्याला 384 दिले. 384
384 दिलेलं आपल्याला. मग हा खाली येतो गुणाकारमध्ये. हे 2चा 5वा घात म्हटलं तर 32. मग ए म्हटलं तर पहिले दिवस आहे. ए म्हटलं तर आपल्याला दुसऱ्या दिवसाचं पण काढायचं असेल तर ह्याला 2ने गुणायचं. 2ने मल्टिप्लाय दुसऱ्या दिवसाचं येतं. मग आणखी तिसऱ्या दिवसाचं पाहिलं तर आणखी दुसऱ्या दिवसाला तर पुन्हा 2ने गुणायचं. या हिशोबाने हे बघा पुन्हा बरोबर 12च येतो उत्तर. ह्याच पद्धतीने या प्रकारचे तुम्हाला गणित वगैरे हवं असेल आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणखी ह्याच्यामध्ये आणखी 3-4 प्रकारे पद्धतीने पण सोडवता येतो. ह्या प्रकारचे गणित आणखी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी वगैरे तयार करणार आहे. तोपर्यंत खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.